इकडे कोण जेवलं आता? मिरची? आणि आता पोट भर आणि शांतपणे जेव. आम्हाला कोणालाच तू कधी शांतपणे जेवताना दिसत नाहीस. जेव आता. बसले ग ताई आता, पण तुझ्या पावटासारखं मिळमिळीत खाणं नाही जमणार आपल्याला. ए जी प्रे, मला नाव ठेवायची नाही, आधीच सांगून ठेवतोय. गप्पे, माहितीये मला काय खातो तू ते. ए अस्सल तांबडा पांढरा खाऊन आहे की नाही, खास बघत खेळणारा गडी आहे म्या. मोठा थांब, आलेच. बोल आता. ए एवढ्या मिरच्या तू खाणार आहेस होय? मग हो तिखट आहेत त्या. आपले इतके नाहीत, आपली हीच पद्धत आहे. झणझणीत खाणं नसेल ना तर घशाखाली घास नाही उतरत आपल्या. प्रत्येक घासासोबत एक मिरची पाहिजेच का? म्हणजे इकडे आता मेनका जेवत होती. घरात दुसरं कुणीही कच्च्या मिरच्या खात नाही. डॉक्टरांनी मनाई केली असूनही हिने का केलं असेल असं जेवण? एकही गोळी घेतलेली नाहीये. कसं असं? मेनकाने टेस्ट केली त्या दिवशीची तारीख हवी ना. ही टेस्ट करण्याच्या 2 दिवस आधीची कशी दिसते? का असं वाटतंय सतत की आपल्या नजरेतून काहीतरी सुटतंय, कुठे ना कुठे काहीतरी चुकतंय. माझ्या शंकांचं समाधान इथेच होईल. माझ्या नजरेतून जर काही सुटत असेल तर ते इथे सापडलंच पाहिजे. बोला मॅडम, काय हवंय? ते काय नाही, डॉक्टर आहेत का? हो आहेत ना, ट्रीटमेंटसाठी आलंय, पण आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि केस पेपर काढावा लागेल. चालते की. नाव सांगा तुमचं. या रजिस्टर मध्ये मेनका नक्की कधी आली होती याची तारीख आपल्याला कन्फर्म मिळू शकेल. मग आपल्याला खरा काय तो अंदाज येईल. हे रजिस्टर आपल्या हाती मिळवणं गरजेचं आहे. मॅडम कुठे हरवलात? मी तुम्हाला नाव विचारतेय. सुमन. पूर्ण नाव सांगा मॅडम. सुमन राजेंद्र जाधव.
वय अहो लिवा की काहीतरी, एवढं कुठे ध्यानात येते. अहो परफेक्ट माहित नसेल तर अंदाजे सांगा ना. 25 असेल. गाव हिथच पुलाची शिरोली. याआधी तुम्ही आलात का दाखवायला? वय एकदा आले होते. त्याची तारीख आठवते? नाही हो, असेल की तुमच्या नोंदीत. बरं बघते मी 2 मिनिटं. आता मलाही हवं ते शोधता येईल. ओ मॅडम, मी शोधतेय ना. बाजूला सारखा तुम्ही, मध्ये मध्ये डोकं घालू नका. गुड मॉर्निंग हेमा. गुड मॉर्निंग सर. माझ्या केबिन मध्ये ये. ओके सर. आलाय सर.